आज आपण 1980 पूजा सेशन 27 नंबरचे सॉल्व करणार आहोत. त्याच्यामध्ये सिम्युलेशनचे क्वेश्चन आणि लाईव्ह ड्युटीवर सेलचे क्वेश्चन कसे सॉल्व करतात ते बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व करणार. एक्सेलमध्ये स्क्रीनचा उपयोग स्प्रेडशीटमधील डेटा प्रिंट करण्यासाठी केला जातो, परंतु प्रिंटरची सेटिंग सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेजेसकरिता किंवा पानाकरिता मान्य रुंदी किंवा विड्थ पुरता म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता. म्हणून दिलेले एक्सेल शीट प्रिंट करा. यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. त्याच्यानंतर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत या ठिकाणी प्रिंट दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या शीटमध्ये म्हणजेच वर्कबुकमध्ये आपल्याला स्टार्ट हे वर्कशीट काढून टाकायचं आहे, म्हणजे त्याला डिलीट करायचं आहे. त्यासाठी होम टॅबमध्ये या सेल ग्रुपमध्ये डिलीट या ऑप्शनवर क्लिक करून डिलीट शीट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपले सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. पुढची ॲक्टिव्हिटी आहे आपली लाईव्ह ड्युटीवर सेल. डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये संपूर्ण सेल्स सिलेक्ट करायचे आहे आणि तेवढ्याचे आपल्याला प्रिंट एरिया सिलेक्ट करायचा आहे. यासाठी आपल्याला संपूर्ण सेल्स रिसिप्ट हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पेज लेआउट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पेज सेटअप या ग्रुपमधून प्रिंट एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये सेट प्रिंट एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला जे दिलेले ब्लँक वर्कबुक आहे त्याच्यामध्ये B1 सेलमध्ये सेल रिसिप्ट हे टेक्स्ट एंटर करायचं आहे. म्हणजेच एक्सेल वर्कबुकमध्ये आपल्याला ओपन करायचं आहे ब्लँक टेम्पलेट. विंडो बटनवर क्लिक करून एक्सेलवर क्लिक करा. त्याच्यानंतर ब्लँक वर्कबुक हे टेम्पलेटवर क्लिक करा आणि ते B1 सेलवर क्लिक करा. त्याच्यानंतर सेल्स रिसिप्ट ही टेक्स्ट एंटर केल्यानंतर कीबोर्डवरील एंटर की प्रेस करावी आणि त्याच्यानंतर सबमिट करायचं. ऑलरेडी आपला दुसरा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे, तर आपण आता पुढचा तिसरा क्वेश्चन क्लिक करणार. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B3 सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या फॉन्टची साईज 24 आणि त्याला स्टँडर्ड ब्लू कलर टेक्स्ट स्टँडर्ड डार्क ब्लू फिल कलर अप्लाय करायचा आहे. B3 सिलेक्ट केलं आहे. या ठिकाणी 24 आपल्याला फॉन्ट साईज द्यायची आहे. त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू दिलेल्या एक्सेल सेलमध्ये B3 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि हा प्रश्न ऑलरेडी आपला झालेला आहे. पुन्हा आपण आता 4 नंबरचा क्वेश्चन क्लिक करणार आहोत. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये आपल्याला B2 या सेलमध्ये एक पिक्चर इन्सर्ट करायचा आहे. B2 या सेलवरती क्लिक करा. त्याच्यानंतर पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करून इलिस्ट्रेशन ग्रुपमध्ये पिक्चर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कुठल्याही एक पिक्चर सिलेक्ट करायचा आहे. सबमिट करायचं.
टेक्स्टला स्टँडर्ड ब्ल्यू फिल कलर अप्लाय करायचा आहे. सेल्फ रिसिप्ट ह्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे. होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये फिल कलरमधून आपल्याला स्टँडर्ड ब्लू कलरवर क्लिक करायचं.